नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी नूतन ज्ञान मंदिर कल्याणपूर्व या शाळेतील सहाय्यक शिक्षिका म्हणून कार्यरत आहे आणि मी इयत्ता 8वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांना विज्ञान विषय शिकवते। विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला इयत्ता 8वीच्या सामान्य विज्ञान विषयातील प्रकरण 4 धाराविद्युत आणि चुंबकत्व या प्रकरणातील कोरड्या विद्युत घटाची रचना आणि कार्य याबद्दल माहिती सांगणार आहे। एक निकामी कोरडा झालेला विद्युत घट घेऊन त्याचं बाहेरचं आवरण काढलं। आत एक पांढरट धातूचं आवरण दिसतं, ते म्हणजे जस्त धातूचं आवरण असतं। हेच घटाचं ऋण टोक असतं। हे आवरण हलकंच फोडलं तर त्या आवरणाच्या आत आणखी एक आवरण असतं। या दोन्ही आवरणांमध्ये विद्युत अपघटनी भरलेला असतो। विद्युत अपघटनीमध्ये धनप्रभारित आणि ऋणप्रभारित आयन असतात, त्यांच्यामार्फत विद्युत वहन होतं। ही अपघटनी म्हणजेच झिंक क्लोराईड आणि अमोनियम क्लोराईड यांच्या ओल्या मिश्रणाचा लगदा असतो। घटाच्या मध्यभागी ग्राफाईटची कांडी असते, हे घटाचं धनटोक असतं। धनटोक आणि ऋणटोक जर आपण विद्युत वाहक वाहनेने बल्बला जोडलं तर बल्ब पेटतो, बघा दिसतो इथे।